खोपोली नगरपरिषदेचा दिव्यांग बांधवांसाठी मोठा निर्णय, 7 वर्षांनंतर पेन्शनमध्ये 500 रुपयांची वाढ। खोपोली नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। गेल्या 7 वर्षांपासून प्रलंबित असलेला दिव्यांग पेन्शन वाढीचा निर्णय नगरपरिषदेने मार्गी लावला असून आता पेन्शनच्या रकमेत 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत गेल्या 7 वर्षांपासून पेन्शनच्या रकमेत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती। पूर्वी दिव्यांग बांधवांना दरमहा 750 रुपये पेन्शन दिली जात होती, मात्र वाढती महागाई आणि गरजा लक्षात घेता ही रक्कम अपुरी पडत होती। प्रशासनाने आता यामध्ये वाढ करून ती 1250 रुपये प्रति महिना केली आहे। या निर्णयामुळे शहरातील शेकडो दिव्यांग बांधवांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी ही वाढीव रक्कम मदतीची ठरणार आहे। समाजातील प्रत्येक घटकाचे कल्याण आणि सक्षमीकरण करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे। दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हेच आमचे ध्येय आहे। याबाबतच्या प्रतिक्रिया खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे व मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी केल्या आहे। नगरपरिषदेच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे।